भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रविवारी रत्नागिरी शहरात जय भीम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ही पदयात्रा सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सुरू झाली आणि जिल्हा शासकीय रुग्णालय समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। या पदयात्रेत शहरातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, NCC, NSS, भारत स्काउट अँड गाईड आणि माय भारत व्हॉलेंटियरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून निघालेली पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांना पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। या पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर व्यक्त केला। अंमलात आणलेला आहे त्या संविधानाची प्रत्येक उद्देशिका किंवा ज्याला आपण प्रास्ताविक म्हणतो त्याचं आता सामुदायिक वाचन होणार आहे। सर्वांनी माझ्या मागून ते बोलायचं आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून भारत माता की, भारत माता की। 9 तारखेला सायंकाळी 5च्या दरम्यान आपल्याला शासनाचे निर्देश आले होते की ही पदयात्रा सर्व जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात यावं। त्या अनुषंगाने आम्ही 2 दिवसांमध्ये जयभीम पदयात्रेचे आयोजन केले होते। त्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, नेहरू युवा केंद्र व जिल्ह्यातील सर्व शाळांनी एकदम पुढाकाराने सहभाग घेतला। त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।